काही पक्षी उडतात पण गरुड उंच उडतो. काही लोक क्राऊड बरोबर जातात पण काही लोक क्राऊडपासून वेगळा मार्ग निवडतात. तुम्ही कधी गरुडाची उडणे पाहिलंय? तो कधी चिमणीबरोबर, कावल्याबरोबर, कधीही जमावात उडत नाही. तो एकटाच उंचावर ध्येयाकडे उडत असतो. आजची गोष्ट त्या गरुडाची नाही आहे, त्या धड्याची आहे जो गरुड आपणाला शिकवून जातो. साताऱ्यातील एका छोट्या गावात आर्यन नावाचा मुलगा राहत होता. मध्यमवर्गीय, साधं जीवन, पण मनात मात्र काहीतरी मोठं करण्याची आस. त्याचं एक मोठं स्वप्न होतं, एअरफोर्स पायलट होण्याचं. सगळं गोष्टीसारखं वाटतं, पण खरी कष्टाची वेळ तेव्हाच होती. गावातला मुलगा आणि एअरफोर्स सोडणं, मध्यम घरात जन्मला म्हणजे स्वप्नही मध्यमच बघायचं. आर्यन ऐकत होताच. लोकांचं बोलणं म्हणजेच खरंच सोडायचं असतं का? पहिली एंट्रन्स एक्झाम दिली, फेल. दुसरी दिली, फेल. आजोल्याकडे गेला. सर्वात जवळचे लोक म्हणाले, दुसरा मार्ग शोध, साधी नोकरी पकड, आयुष्य शांत होईल. पण आर्यन मनात फक्त एकच बोलत होता, मी क्राऊडमधलं जीवन जगायला आलो नाही आहे. एका दिवशी कॉलेजच्या टेरेसवर बसला असताना त्याच्या डोळ्यात एक दृश्य पडलं. आकाशात एक गरुड, खाली कावले, पोपट, चिमण्या उडत होत्या, पण गरुड एकटाच उंचावर. आर्यनने मित्राला विचारलं, ते एकटं का उडतंय? मित्र म्हणाला, ते जमावाबरोबर उडतच नाही, कारण त्याचं ध्येय वेगळं असतं. त्या एका वाक्याने आर्यनच्या हात काहीतरी पेटलं. आर्यन परत अभ्यासाला बसला. रोज 5 तास, 8 तास, 10 तास, रात्री 2-3 पर्यंत जागा राहायचा. काही दिवस मित्र, नातलग, मजा सगळं त्यागलं. लोक म्हणाले, जीवन एन्जॉयमेंटसाठी असतं. आर्यन हसायचा, माझ्यासाठी उलटा आणि एन्जॉयमेंट आहे. अखेर तिसऱ्यांदा परीक्षा, जबरदस्त परफॉर्मन्स. दुसरी स्टेज, फिजिकल टेस्ट जोरदार. तिसरी इंटरव्ह्यू, पण इथेच समस्या, त्याचा इंटरव्ह्यू रिजेक्ट. आर्यन तुटला. 3 वर्षाचा परिश्रम, सॅक्रिफाईस आणि शेवटी रिजेक्शन. एका रात्री तो शेतातून चालत घरी जात होता. डोक्यावर आकाश आणि पुन्हा एकदा तोच गरुड. हा गरुड आधीपेक्षा जास्त उंच उडत होता. आर्यनच्या कानात जणू आवाज, जमिनीवर राहणारे लोक नेहमी तुला खाली खेचतील, कारण त्यांची उंची त्यांच्या नजरेपुरती असते. आर्यन पुन्हा उभा. त्याने त्या रात्री ठरवलं, जर गरुड उतुंग जाऊ शकतो तर मी का नाही? त्याने आधीपेक्षा जास्त मेहनत घेतली. परत परीक्षा, परत फिजिकल, परत मेडिकल आणि शेवटी इंटरव्ह्यू. यावेळी इंटरव्ह्यूनेच विचारलं, व्हॉट मोटिवेट यू सो मच? आर्यननी फक्त आकाशाकडे पाहिलं आणि म्हणाला, इगल सर, द इगल. इंटरव्ह्यू हसला, यू आर सिलेक्टेड. आज आर्यन एअरफोर्समध्ये ऑफिसर आहे. गावातले लोक म्हणतात, हा आपला मुलगा गरुडासारखा उंच उडाला. आर्यन मात्र अजूनही आकाशाकडे बघतो, कारण त्याला माहीत आहे, उंचीला मर्यादा नसते. गरुड कधीही कावल्याबरोबर उडत नाही. तो क्राऊडपासून दूर राहत स्वतःचा मार्ग निवडतो. तो क्राऊडमध्ये मिसळू शकतोस, पण स्वतःची ओळख निर्माण करायची असेल तर वेगळा मार्ग निवडावाच लागेल. थिंकिंग हाय, एम हाय आणि फ्लाय हाय. लोक म्हणतात, मोठा विचार करून काय फायदा? पण मी म्हणतो, लहान विचार करून काय मिळणार?